नमस्कार, मी प्रवीण कांबळे. प्रवीण कुमार थॉट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. नुकतंच महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर केली आणि महिलांमध्ये कागदाची जुळवाजुळव करण्यासाठी अत्यंत या ठिकाणी गर्दी झालेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. जिल्ह्याच्या तहसील कार्यालयाबाहेर महिलांची मोठी रांग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. कागदाची जुळवाजुळव करत असताना महिलांची तारांबळ या ठिकाणी उडलेली सरकारच्या निदर्शनास आलेली आहे. म्हणूनच कालच राज्य सरकारने विधानसभेमध्ये या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या कागदपत्रामध्ये 2 नवे बदल केलेले आहेत. तर ते बदल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी ही माहिती ऐकण्यासाठी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचे 2 नवीन बदल या ठिकाणी जाणून घेणार आहोत. सर्वात मोठा बदल महाराष्ट्र सरकारने याच्या योजना जी आहे ती जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ घेता यावा म्हणून त्यांनी ही योजनेचे कागदपत्रे सैल केलेले आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचे असे बदल केलेले आहेत. पूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र होण्यासाठी वयवर्ष 21 ते 60 अशा पद्धतीची वयोमर्यादा घालून देण्यात आली होती. परंतु आता वयवर्ष 21 ते 65 अशी मर्यादा केल्यामुळे 60 वर्षाच्या पुढील महिलांना सुद्धा आता या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर त्याची वयोमर्यादा ही 21 ते 65 अशी करण्यात आलेली आहे. सोबतच कागदपत्राच्या मध्ये डोमेशियल जे रहिवासी जो दाखला होता त्या दाखल्याची सुद्धा आता आवश्यकता लागणार नाही. त्याचा पर्यायसाठी तुम्ही आपल्या पतीचा दाखला सुद्धा आपण ग्राह्य धरू शकतो. त्या शाळा सोडल्याचा दाखला असेल वगैरे अशा पद्धतीचं ग्राह्य धरू शकता. सोबतच राज्य शासनाने यापूर्वी शेतीची अट या ठिकाणी घालण्यात आली होती. परंतु शेतीची सुद्धा अट या योजनेमधून आता काढून टाकण्यात आलेली आहे. पूर्वी ज्याच्या नावावर 2 एकर 3 एकर शेत होती अशा महिलांना लाभ घेता येत नव्हता. पण आता शेतीची अट या योजनेतून काढून टाकण्यात आलेली आहे. तसेच या योजनेमध्ये आता अविवाहित मुलींचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. पूर्वी योजनेमध्ये अविवाहित महिलांना स्थान नव्हतं, परंतु आता कुटुंबातील एका सदस्याला अविवाहित मुलींना सुद्धा आता या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. आणि अजून एक सर्वात महत्त्वाचा बदल या ठिकाणी तारखेसंदर्भात केलेला आहे. पूर्वी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची तारीख ही 15 जुलैपर्यंत ठेवण्यात आली होती. परंतु आता 30 जुलैपर्यंत याची तारीख वाढवण्यात आलेली आहे. 15 दिवसांनी अजून फॉर्म भरण्याचा वेळ या ठिकाणी वाढवून ठेवण्यात आलेला आहे. तर असे महत्त्वाचे बदल राज्य सरकारने जाहीर केलेले आहेत आणि ह्या बदलाच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ मिळणार आहे. तर महिलांनी हे सगळे कागदपत्र गोळा करावे आणि आपल्या जवळच्या ऑफिसमध्ये ऑफलाईन फॉर्म भरण्याची सुद्धा प्रक्रिया या ठिकाणी चालू आहे आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीनं आपण अर्ज करू शकणार आहेत. तर नवीन बदलासाठी सगळ्या या व्हिडिओच्या कमेंटमध्ये त्याची संपूर्ण डिटेल मी या ठिकाणी देणार आहे. आपल्याला ही माहिती कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक करा आणि इतर लोकांना ही माहिती पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.